एक इंटरेस्टिंग केस डिस्कस करायची आहे. त्याच्यामध्ये एक 50 वर्षाचे पेशंट आहेत. त्यांचा खुब्यामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे आणि 1 वर्षापूर्वी त्यांचं ऑपरेशन बाहेरच्या हॉस्पिटलला केलेलं आहे. ते 1 वर्षापासून ऑपरेशनपासून चालण्यामध्ये त्यांना डिफिकल्टी आहे. चालताना ते दंगडतात आणि त्यांच्या पायामध्ये शॉर्टनिंग आहे. तर ते वॉक एकदम त्यांचा पेनफुल आहे. तर आपण आता एक्सरेमध्ये बघू शकतोय. एक्सरेमध्ये त्यांचं जे इम्प्लांट टाकलेलं आहे ते इम्प्लांटमध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे. इम्प्लांट तुटलेलं आहे. ते फार रेअर गोष्ट आहे. अशी इम्प्लांट तुटणे हे म्हणजे शक्यतो तुटत नसतं. तर ते तुटलेलं आहे आणि जो खालचा तुकडा आहे तो खालच्या बाजूला अडकलेला आहे. तर तो खालचा तुकडा काढणं डिफिकल्ट प्रोसिजर असते. तर आम्ही नवीन टेक्निक वापरून तो खालचा तुकडा काढलेला आहे. तर तुकडा काढताना आम्ही खालच्या बाजूला एक विंडो तयार केलेली आहे. विंडो तयार करून तो खालचा तुकडा केला आणि त्याच्यासोबत आम्ही त्याच्या खालच्या बाजूला आम्ही लॉंग स्टेम हे स्टेम छोटा न वापरता लॉंग स्टेम वापरला, जेणेकरून ते फ्रॅक्चर बायपास करेल. म्हणजे ती विंडो आपण केलेली आहे ती विंडो बायपास करेल आणि त्याच्यामध्ये आपण वायरिंग केलेलं आहे आणि ही पूर्णपणे रिप्लेस केलेलं आहे. त्यांचं ऑपरेशन नंतर 1 महिन्यानंतर ते आम्ही फुल वॉकिंग एकदम प्रॉपर झालेलं आहे. ते त्यांच्या ॲक्टिव्हिटी ते करू शकतात. ते प्रोफेशननी ते ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत आणि शेतकरी आहेत. त्यामुळं त्यांचे ॲक्टिव्हिटी एकदम नॉर्मल होणं गरजेचं होतं. तर ते आता 1 वर्षापासून ते जॉबलेस होते. काही काम करत नव्हते, काम करू शकत नव्हते. तर ते आता व्यवस्थित काम करतात.